हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, आता जानेवारी महिना देखील संपण्यात आलेला आहे आणि आता वेळ झालेली आहे की आपल्या बाल्कनीतील किंवा कुंडीतील रोपांवर खूप छान प्रकारे फुलं घेण्याची। म्हणजे आता जो त्यांची जी झाडांची सुप्तावस्था होती ती आता संपलेली आहे आणि मार्च ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये आपण झाडांवर भरपूर अशी फुलं घेणार आहोत। सो ही फुलं घेण्यासाठी आपल्याला झाडांची थोडी मशागत करणं गरजेचं आहे। सो मंडळी, कुंडीतील झाडांना फुलं येण्यासाठी त्यांच्यावर काही वापरण्यापेक्षा झाडांची योग्य निगा राखणे, अनावश्यक गोष्टी टाळणे आणि आवश्यक गोष्टींचा प्रमाणशीर वापर करणे गरजेचे आहे। या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित प्रकारे फॉलो केल्या तर नक्कीच तुमच्या झाडांना भरभरून अशी फुलं येणार आहेत। सो त्याच गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण की येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि माझा कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही। सो मंडळी, हे आहे माझं अपराजिताचं रोप। याला मी कुंडीत लावलेलं होतं आणि तुम्ही आत्ताही पाहू शकतात की यावर 2 निळे आणि 1 पांढरं अशी 3 फुलं आलेली आहेत। फुलांचा रंग देखील खूप छान प्रकारे गडद आलेला आहे आणि फूल देखील खूप छान प्रकारे फुललेला आहे। सो सध्याची कंडिशन झाडाची ही अशी आहे, त्यावर काही पिवळी पानं झालेली आहेत, नंतर काही पानांवर अशा प्रकारे याला भुरी म्हणतात, म्हणजे व्हाईट कलरचे जे डॉट दिसत आहेत थोडं फंगसचाच प्रकार असतो। सो अशा प्रकारची देखील काही पानं झालेली आहेत आणि कुंडीमधील मातीत तुम्ही पाहू शकतात की वाळलेली पानं त्या ठिकाणी मातीमध्ये भरपूर अशा प्रमाणात जमा देखील झालेली आहेत। सो मंडळी, तुमच्याकडे देखील अपराजिताचं किंवा गोकर्णीचं वेल असेल आणि त्याला फुलं येणं बंद झालं असेल किंवा त्याची काहीशी परिस्थिती अशीच झालेली असेल, सो तुम्ही देखील आता मी काही जी जमिनीची मशागत करणार आहे आणि त्यासोबत ज्या काही गोष्टी तुमच्याशी शेअर करणार आहेत त्या देखील तुम्ही तशा करून घ्या, जेणेकरून मार्च ते ऑक्टोबर या कालावधीत तुमच्या देखील झाडावर भरपूर अशी फुलं येतील। सो सुरुवात करूया की आपल्या कुंडीतील माती ही सर्वात प्रथम आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे। त्यामध्ये वाळलेली जी पानं असतात ती वेगळी करून घ्यायची आहे, जेणेकरून याने जे काही फंगसचा अटॅक मातीवर असतो किंवा जी काही बुरशी जमा झालेली असते ती देखील त्याने निघून जात असते। हिवाळा असल्यामुळे मातीमध्ये ओलावा असतो आणि या ठिकाणी ओलाव्यामुळे मातीमधले जे कीटक असतात ते सर्व या मातीच्या खालच्या लेअरमध्ये लपून बसलेले असतात। सो अशा प्रकारे संपूर्ण कुंडी स्वच्छ करून घ्यायची आहे। मंडळी, कुंडी स्वच्छ झाल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला कुंडीतील माती ही खालीवर करून घ्यायची आहे। आपण कुंडी भरताना ती कितीही चांगल्या प्रकारे भरली असली तरी देखील विविध कारणांनी त्यामध्ये हवा खेळती राहत नाही। त्यासाठी 2 ते 3 महिन्यानंतर हलक्या हाताने कुंडीतील माती ही वर खाली करून घ्यावी, जेणेकरून घट्ट झालेली जी माती आहे ती मोकळी होऊन हवेसाठी जागा त्या ठिकाणी निर्माण होईल। आणि हे काम आपल्याला कुंडीला पाणी घालण्यापूर्वी करायचे आहे। शक्य झाल्यास माती बदलायला हवी। ज्याप्रमाणे आपल्याला दररोज भूक लागते तसेच झाडाला सुद्धा भूक लागते, त्यामुळे कुंडीतील मातीमध्ये असलेले पोषक द्रव्ये त्यांच्यासाठी भूक भागवण्याचं काम करत असतात। मात्र झाडांची वाढ होत असताना हा स्रोत कुठेतरी कमी पडत असतो, त्यामुळे कुंडीच्या बाहेर ते मुळं जी असतात ती तर जाऊ शकत नसल्याने झाडांची वाढ ही त्याच ठिकाणी खुंटते। त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी माती ही शक्य झाल्यास बदलून घेणे। मातीनंतर वेळ येते ती पाण्याची। पाणी हा आपला महत्वाचा घटक आहे, पण बरेच जण इथेच चुकतात। पाणी हे पाईपने न देता ते नेहमी झारीने द्या। कुंडीच्या तळातून पाणी बाहेर पडले म्हणजे पाणी हे मुळांपर्यंत पोहोचले असं समजून आपण त्याच ठिकाणी पाणी द्यायला थांबवायला हवे। बरेचदा कुंडीतील मातीचा वरचा थर हा शेवाळलेला असतो, हिरवा झालेला असतो किंवा अतिशय घट्ट झालेला असतो। ही लक्षणे पाण्याचा निचरा न होण्याची असल्याने त्यामुळे पाणी हे कुंडीतील खालच्या छिद्रातून बाहेर पडायला हवे। सो नेहमी ड्रेनेज होल देखील चेक करत राहा आणि अशा प्रकारे कुंडीतील माती नेहमी खालीवर करून तिला मोकळी आणि हलकी करून ठेवा। माती आणि पाण्यानंतर आपल्या झाडावर जे काही वाळलेल्या फांद्या असतात किंवा जी पानं असतात ती कापणे। बऱ्याचदा विविध कारणांमुळे झाडांच्या फांद्या ह्या वाळतात, तेव्हा कैची किंवा सिकेटरच्या मदतीने त्या आपण काढून टाकाव्या। चुकूनही फांद्या या हाताने पिरगळू नये किंवा त्या तोडू नयेत। मंडळी, गोकर्णच्या वेलावर किंवा अपराजिताच्या वेलावर जेव्हा फुलं येत असतात
ती फुलं जर आपण त्यावेळेस काढली नाही तर ती फुलं सुकल्यानंतर त्या ठिकाणी अशा प्रकारची शेंग तयार होत असते, म्हणजे सीड्स तयार होत असतात. जर ह्या सीड्स तशाच आपण झाडावर ठेवल्या तर झाडाची वाढ देखील खुंटत असते आणि पुन्हा नवीन फुलं देखील लवकर तयार होत नसतात. सो ज्या ठिकाणी जिथे फुलं लागलेले असतात त्या ठिकाणी पुन्हा परत फुल लागत नसतं. त्यामुळे तिथली फुलं तोडल्यानंतर किंवा ती गळून पडल्यानंतर ती दांडी जी असते ती खुडावी, किंवा त्यामुळे खुडलेल्या ठिकाणाहून पुन्हा नवीन अंकुर बाहेर पडतात व फुलं लागत असतात. जर आपण नियमित झाडांना पाणी, खते यांची जर आपण सोय केली तर झाडांची फक्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होत असते आणि रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ ही थांबत असते. म्हणून नियमित झाडांची छाटणी ही करायलाच हवी. वेळोवेळी फुलांची देखील काढणी करायला हवी. त्यानंतर त्यावर जर काही शेंगा तयार झालेल्या असतील त्या देखील वेळोवेळी काढायला हव्या. त्याने पुन्हा झाडाची रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ होण्यास मदत होत असते. खराब झालेली पाने, फांद्या काढून टाकल्यानंतर व्यवस्थित झाडाची कटिंग केल्यानंतर जर आपल्याला या प्लांटवर स्पायडर माइट्स किंवा मेलीबग सारख्या जनरली कीटकांचा यांवर देखील प्रादुर्भाव होत असतो, किंवा या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला जे फंगस दिसत आहे पानांवर त्याचा देखील प्रादुर्भाव या ठिकाणी होतच असतो. सो अशा वेळेस आपण या प्लांट्सला सोप स्प्रे किंवा नीम ऑइलचा स्प्रे करायला हवा. एफिड्स, मेलीबग्स यांसारखे रस शोषून घेणारे कीटक प्लांट्सचे नुकसान करत असतात आणि नंतर पानांचा कलर फिकट होऊन पाने गळत असतात. सो किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्लांट्सला नेहमी कीटकनाशकांचा स्प्रे आपल्याला हा वेळोवेळी करायलाच हवा. सो मंडळी, तुम्ही पाहू शकतात की पानाच्या मागच्या साईडला अशा प्रकारचं व्हाईट फंगस आपल्याला दिसत होतं. यालाच भोरी देखील म्हणत असतात. सो वेळोवेळी जर आपण नीम ऑइलचा स्प्रे यावर करत राहिलो तर त्याचं देखील प्रमाण कमी होत असतं आणि ज्या पानांवर यांचा अटॅक जास्त झालेला असतो ती पानं आपण लवकरात लवकर काढून घ्यायची, जेणेकरून संपूर्ण रोप हे खराब होत नसतं आणि रोपाची जी वाढ असते ती देखील त्या ठिकाणी थांबत नसते. तुम्ही पाहू शकता, जरी खालच्या पानं जी खराब झालेली होती पण पुन्हा नवीन जी प्लांटची ग्रोथ होती ती कुठेही थांबलेली नव्हती. मंडळी, सध्या घरातील खरकटी, दही, ताक, चहापत्ती अलीकडे असे सर्व पदार्थ खत म्हणून झाडांच्या मुळाशी घालण्याचा नवीनच ट्रेंड सुरू झालेला आहे. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. याचा झाडाला फायदा तर होतच नाही, उलट पाण्याचा निचरा न होणे, जमीन घट्ट होणे, माती चिबडणे असे प्रकार याने होत असतात. तेव्हा हे पदार्थ चुकूनही तुम्ही झाडांच्या मुळाशी न घालता तुम्ही जर कंपोस्ट बनवत असाल तर त्यात तुम्ही टाकू शकता, किंवा हे पदार्थ तुम्हाला वापरायचे असतील तर तुम्ही ते योग्य पद्धतीने वापरा, जेणेकरून त्याचा फायदा हा झाडाला होईल. म्हणून जसे आपण आपल्या लहान मुलांची काळजी घेतो त्याचप्रमाणे 2 ते 3 दिवसातून प्रत्येक झाडाजवळ जाऊन त्यावर कीड, रोग किंवा इतर कुठल्या अडचणी दिसत आहेत की नाही हे चेक करून त्याची काळजी घ्यायला हवी. शिवाय झाडाला कशाची कमतरता आहे का, पाने पिवळी पडतायत का, सुकतायत का, काळपट हिरवी होत आहेत का, फांद्यांची संख्या, पानांची संख्या ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्या. थोडक्यात काय तर मग काहीतरी वापरण्यापेक्षा झाडांची योग्य निगा राखणं आणि अनावश्यक गोष्टी टाळणं महत्वाचं आहे आणि ज्या काही आवश्यक गोष्टींचा प्रमाणशीर वापर करणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे. सो मंडळी, अशा प्रकारे या ठिकाणी माझी झाडाची छाटणी झालेली होती आणि माझं झाड पुन्हा छान प्रकारे नवीन फुलं देण्यासाठी तयार झालेलं होतं. सो तुम्ही देखील ही सर्व कामं तुमच्या गोकर्णीच्या किंवा अपराजिताच्या रोपावर आजच करून घ्या, जेणेकरून तुम्ही देखील मार्च पासून तर ऑक्टोबर पर्यंत भरपूर अशी फुलं तुमच्या झाडावर येतील. सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करेल, त्यासमोरील ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणारा पुढचा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. सो मंडळी, भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र व्हिडिओला कमेंट करायला अजिबात कंजूसी करू नका. सो टेक केअर अँड बाय.